नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि तुम्ही नवे असाल तर प्रथम व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडला तर सर्वांना शेअर नक्की करा। चला, आज बऱ्याच आपल्या सबस्क्रायबरने प्रश्न विचारला होता की सर पेशवाई कशी संपली, त्यामध्ये तिसऱ्या युद्धामध्ये तुम्ही कोरेगाव भीमा 1 जानेवारी 1818 ही लढाई विस्ताराने सांगा। तर ती लढाई आपण विस्ताराने बघणार आहोत आणि पेशवाई खरंच कोरेगाव भीमा मध्येच संपली का हे सुद्धा आपण बघणार आहोत। तत्पूर्वी एक महत्त्वपूर्ण सूचना, सर्वोत्तम दर्जेदार एज्युकेशन आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी या ऑनलाईन ॲपमधून आपण सर्व विद्यार्थ्यांना पुरवत असतो आणि प्रत्येकाला ते मिळावं ह्यासाठी आपण राज्यसेवा 2025 कंबाईन गट ब क अशा सर्व बॅचेसवर 95% प्लस आपण ऑफ देतो। तसंच थर्ड टेट 2025 गुरुजी बॅच 2.0 आपण लॉन्च केलेली आहे, प्रवेश देणे सुरू आहे आणि त्या बॅचमध्ये सुद्धा 95% ऑफ सर्व विद्यार्थ्यांना मिळत आहे। 2022 मध्ये 1027 प्लस विद्यार्थ्यांची आपल्या क्लासमधून निवड झालेली आहे। या बॅचेसमध्ये सर्व विषयांचे नियमित लाईव्ह लेक्चर, लाईव्ह अटेंड नाही करू शकले त्यांचेच रेकॉर्ड लेक्चर, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई बुक्स, PDFs, मोफत टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षांचे झालेले सर्व सराव पेपर, व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येतात। 365 दिवसांचा कालावधी, परीक्षा पुढे गेली तर कालावधी वाढवून मिळतो। बघा, लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा। चला सुरू करूया आपण की भीमा कोरेगावची लढाई कशी झाली। बघा, भीमा कोरेगावची जी लढाई आहे ती स्वतंत्र लढाई नव्हती, हा महत्त्वाचा मुद्दा। जे आपण म्हणूया मराठा इंग्रज युद्ध, तिसरे इंग्रज मराठा युद्ध केव्हा झाले तर 1817-1818। तर या तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये एकूण 3 युद्धे झाली, 3 युद्धांची मालिका आहे आणि त्या युद्धांच्या मालिकेपैकी एक लढाई म्हणजे दुसरी लढाई, शेवटची नाही आहे ती, दुसरी लढाई म्हणजे भीमा कोरेगावची लढाई आहे। तेव्हा पेशवे होते बाजीराव दुसरे, बाजीराव दुसरे हे पेशवे होते। 3 लढाया झाल्या। तिसरं इंग्रज मराठा जे युद्ध झालं 1817 ते 1818, त्याच्यामध्ये बघा एक खडकीची लढाई झाली 5 नोव्हेंबर 1817, त्याच्यानंतर कोरेगाव भीमा 1 जानेवारी 1818 आणि त्याच्यानंतर जी फायनल बॅटल होती लक्षात घ्या ती आष्टीची लढाई 19 फेब्रुवारी 1818। या लढाईत बाजीराव पेशवे पराभूत झाले। म्हणून आपण आज विस्ताराने भीमा कोरेगावची लढाई समजून घेणार आहोत। लक्ष द्या, कोरेगाव भीमा, सुरुवातीला थोडीशी आपण प्राथमिक माहिती बघूया। लक्ष द्या, कोरेगाव भीमा हे महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गाव आहे। इकडे जर समजा आपण नकाशा बघतो म्हटलं, हा पुणे जिल्ह्याचा आहे, महाराष्ट्रात पुणे, आणि पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर तालुक्यामध्ये हे गाव येतं, हे लक्षात घ्या। इकडे भीमा नदीच्या उत्तर दिशेला डाव्या तीरावर हे गाव आहे, लक्षात घ्या। हे गाव भीमा नदीच्या डाव्या तीरावर उत्तर दिशेला येते। पुणे शहराच्या ईशान्येस 28 किलोमीटर अंतरावर कोरेगाव भीमा हे गाव आहे। 1 जानेवारी 1818 रोजी झालेल्या भीमा कोरेगावच्या लढाईचे हे ठिकाण आहे आणि तीच लढाई आपण आजच्या तासात बघणार आहोत। कोरेगाव भीमा 1 जानेवारी 1818। काय घडल्या लढाईमध्ये तर प्रथम आपण दोन्ही पक्ष जाणून घेऊया। एकदम आपल्याला निश्चित माहिती दोन्ही पक्षामध्ये नेतृत्व कोणाचं, सैन्य किती, सैन्य संख्या किती, कोणी कोणी नेतृत्व केलं, किती मेले, कोणत्या पक्षाचे किती कामी आले, हे सर्व आपल्याला पाहायला मिळणार आहे। कोरेगाव भीमा 1 जानेवारी 1818 सहभागी पक्ष म्हणजे लढाई कोणाकोणात झाली तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी BEIC विरुद्ध दुसरे बाजीराव पेशवे आणि त्यांचे सहकारी संघ ह्यांच्यात ही लढाई झालेली आहे। कोरेगाव भीमा
ही लढाई ह्याच्यामध्ये नेतृत्व कोणी केलं तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने कॅप्टन फ्रान्सिस एफ स्टॉन्टन ह्यांनी नेतृत्व केलं. तर इकडे मराठ्यांच्या वतीने पेशवे दुसरे बाजीराव पेशवे आणि संघ, त्याच्यामध्ये पेशवे बाजीराव दुसरे, बापू गोखले, आप्पा देसाई, त्र्यंबकजी डेंगळे ह्यांनी नेतृत्व केलं, हे लक्षात घ्या. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याबद्दल थोडं बोलूया आपण, थोडी डिस्कस करूया, लक्ष द्या. बघा आता हे इकडे कॅप्टन फ्रान्सिस आणि एफ स्टॉन्टन हे तर आहेतच, पण सोबत इतर अधिकाऱ्यांमध्ये लेफ्टनंट आणि ॲडज्युटंट पिटसन, लेफ्टनंट जॉन्स, असिस्टंट सार्जंट विंजेट हे लोक आहेत. लेफ्टनंट स्वांटन नेतृत्व करीत असलेले सुमारे 300 सैनिकांचं घोडदळ आहे. आपण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याची गोष्ट करत आहोत, हे लक्षात घ्या. 24 युरोपियन तोफची आणि 4 तोफा चालवणारे स्थानिक मद्रासी गोलंदाज व 6 पावडर तोफा आहेत आणि यांचे नेतृत्व लेफ्टनंट चिस्लोम करत आहेत. याचबरोबर सहायक सार्जंट वायली, त्याला वायल्डे असे म्हणतात, याचा सुद्धा तोफखान्यात समावेश होता. आणि विशेष म्हणजे ज्याच्यावर आपण बोलणार आहोत, जे ब्रिटिश आर्मीमध्ये तुकडी आहे, बटालियन आहे, त्या तुकडीचं बघा महार बटालियनचे नेतृत्व रतन नाईक, जान नाईक व भकनाक हे 3 व्यक्ती करत आहे, असे आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. आणि राहिली गोष्ट ह्यांच्या विरुद्ध लढणारे दुसरे बाजीराव पेशवे आणि संघ ह्यांच्या सैन्याबद्दल जर बोलतो म्हटलं आणि ह्यांची काय स्ट्रॅटेजी आहे त्याच्याबद्दल बोलतो म्हटलं तर कंपनी सरकारच्या सैन्यांनी हल्ला करू नये, म्हणजे ब्रिटिशांनी हल्ला करू नये ह्यासाठी प्रत्येकी 600 सैनिकांच्या 3 तुकड्या तैनात असायच्या. म्हणजे बाहेरून ह्यांचं सैन्य, आतमध्ये हे लोक आणि बाहेरून 600 सैनिकांच्या 3 तुकड्या, असं 1800 ते 2000 सैन्य बाहेरून पहारा देण्यासाठी असायचं. या सैनिकांत कोण कोण होते तर अरब, गोसावी, मराठा जातीचे सैनिक असत. हे सैन्य पहिल्या फळीत हल्ला करण्यासाठी अरब सैन्याचा वापर करीत असे, तसेच त्यासाठी भाडोत्री सैनिक आणि त्या भाडोत्री सैनिकांचे वारस यांचा सुद्धा सैन्यामध्ये वापर केला जात असे. सैन्यात घोडदळ आणि तोफखाना असे 2 विभाग ठेवलेले असत. लढाईचे नेतृत्व बापू गोखले. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो आणि हा जो इतिहास आहे बघा, तो निव्वळ तुम्हाला फक्त समजण्यासाठी नाही तर स्पर्धा परीक्षेसाठी आज अटीच कामात येईल, हे लक्षात घ्या. लढाईचे नेतृत्व कोणी केले? बापू गोखले, आप्पा देसाई आणि त्र्यंबकजी डेंगळे ह्यांनी लढाईचे नेतृत्व केले. त्यापैकी त्र्यंबकजी डेंगळे हे कोरेगाव लढाईमध्ये प्रत्यक्ष सहभागी होते, हे लक्षात घ्या. तर पेशव्यांसह इतर सैन्य जवळच्या फुलसेहर, आताचे फुलगाव येथे होते. म्हणजे जे 28,000 सैन्याची आपण गोष्ट करतो आहे ते सर्वच्या सर्व सैन्य लढाईमध्ये पार्टिसिपेट होतं का तर हे काय म्हणून सांगा, नाही म्हणायला हरकत नाही. पुढे बघा आता सैन्यबळ कोणाचं किती होतं, सैन्यबळ कोणाचं किती होतं पहिल्यांदा बघूया आपण. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी त्यांचं सैन्य फक्त 834 होतं, फक्त 834. त्याच्यामध्ये 500 पायदळ. आता तुम्ही हे 500 पायदळाची जी गोष्ट करत आहात तर याच 500 पायदळ म्हणजे ही महार बटालियन असं आपण लक्षात घेऊया. 300 घोडदळ आणि 24 तोफा उडवणारे गोलंदाज आहे, हे लक्षात घ्या. आणि दुसरे बाजीराव पेशवे आणि संघ ह्यांचं सैन्य तब्बल 28,000 सैन्य आहे. त्याच्यामध्ये 20,000 घोडदळ आहे, 8,000 पायदळ आहे. जवळजवळ 28,000 सैनिकांनी लढाईमध्ये भाग घेतला आणि त्याच्यामध्ये 2 तोफखाना प्रमुख आहे त्यांनी नेतृत्व केलेलं आहे, असे लक्षात घेऊया. आता बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी की एकूण लढाया 3 म्हटलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी खडकीच्या लढाईची पार्श्वभूमी आपल्याला बघावी लागणार आहे. कारण बाजीराव पेशवे हे दुसरे हे जिथून निघाले तर ते खडकीमधूनच निघाले आणि त्यांच्या पाठलागावर इंग्रज सैन्य आहे, स्मिथ आहे, असे आपण लक्षात घेऊया. मग इथे बघा कोरेगाव भीमा 1 जानेवारी 1818. तर त्याच्या आधी लक्षात घ्या 31 डिसेंबर 1802 मराठ्यांनी तैनाती फौजेचा स्वीकार केला बाजीराव दुसऱ्याने. पण नंतर 1802च्या नंतर या बाजीराव दुसरा ह्याच्यावर इंग्रजांचं नियंत्रण एकदम वाढत गेलं आणि मग तो त्रासून गेला, कंटाळून गेला आणि मग त्याने 1818 मध्ये म्हणजे 1817
डिसेंबर 1817 मध्ये नोव्हेंबर पासूनच लढाई सुरू झालेली आहे। हे बघा, खडकी 5 नोव्हेंबर 1817 ह्या दिवशी पुण्यामध्ये निर्णय घेतला की आता आपल्याला ब्रिटिशांचं वर्चस्व झुगारून द्यायचं आहे, म्हणून पुण्याच्या रेसिडेन्सीवर हल्ला केला। लक्षात घ्या, रेसिडेन्सीवर हल्ला केला, पण तिथे खडकी या ठिकाणी मग सैन्य आलं, स्मिथ आला, लक्षात घ्या बार आला, आणि त्याच्यानंतर तिथे लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये बाजीराव पेशवा दुसरा हा पराभूत झाला आणि मग तो पुढे पळत आहे असं गृहीत धरा, म्हणजे पुढे त्याचा प्रवास सुरू आहे आणि मागे त्याच्या इंग्रज सैन्य लागलेलं आहे। तर ही पहिली लढाई खडकीची 5 नोव्हेंबर 1817, हे एकदम आपण काय संक्षेप घेऊन सांगत आहोत, आपण विस्ताराने बघणार आहोत कोणती, कोरेगाव भीमा 1 जानेवारी 1818। तर थोडंसं खडकीमध्ये बघूया। पेशव्यांनी ब्रिटिशांना नमवण्याचा, हरवण्याचा प्रयत्न खडकीच्या लढाईत केला, परंतु ब्रिटिशांनी तेथेही पेशव्याचा पराभव केला आणि ही लढाई 5 नोव्हेंबर इसवी सन 1817 रोजी झाली होती। त्यानंतर पेशवे आणि तेथून ते सातारा येथे गेले, कारण पेशवे कुणाचे संरक्षक होते, तर छत्रपती, साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह भोसले। तर छत्रपतीचे संरक्षक कोण आहे सर, तर छत्रपतीचे संरक्षक हे पेशवे आहे, म्हणून ते म्हणजे साताऱ्याच्या छत्रपतींना प्रोटेक्शन द्यायला तिथे गेले आणि ब्रिटिशांनी पूर्णपणे पुण्यावर ताबा मिळवला। जसे पुण्यातून बाजीराव दुसरे पेशवे निघून गेले, ताबा मिळवला, पुणे हे चार्लस बार्टन बर व कर्नल जनरल स्मिथ, स्मिथ महत्वाचा लक्षात ठेवा, चार्लस बार्टन बर व कर्नल जनरल स्मिथ ह्यांनी पुण्यावर ताबा मिळवला। लगेचच त्यांनी पुणे ताब्यात घेतलं आणि त्यांनी काय केलं पुण्यामध्ये, तर तिथला शनिवार वाड्यावरचा जो भगवा आहे तो खाली उतरवला आणि युनियन जॅक जो आहे त्यांचा ध्वज कंपनीचा तो शनिवार वाड्यावर चढवला। आपला एक मराठी व्यक्ती बाळाजी पंत नातू याच्या हस्ते तो ध्वज त्या ठिकाणी फडकवण्यात आला। बघा, पुणे पडलं आणि पुणे आपल्या हातून जाणे म्हणजे पेशव्यांची गादी संपुष्टात येणे असं एक समीकरण होतं, तेही लक्षात घ्या। आणि आता बघा, आता पेशवे काय करत आहे, पुढे प्रवास करत आहे आणि त्यांच्या म्हणजे पळत आहे, त्यांच्या मागे पेशव्यांचा पाठलाग इंग्रज करत आहे। दरम्यान कर्नल स्मिथ याला भीती वाटत होती की पेशवा तेथूनही निष्ठून, आता बघा पेशवा कुठे गेलेला आहे ती एक गोष्ट लक्षात घ्या, पेशवा पुढे आहे आणि पेशवा पुढे गेल्याच्या नंतर त्यांचा पाठलाग कोण करत आहे, तर पाठलाग या ठिकाणी म्हणजे जनरल स्मिथचं सैन्य तिथे पाठलाग करत आहे। बघा, स्मिथला वाटलं की पेशवा कोकणात जाईल आणि कोकणात जाऊन तिथे राज्य करेल, म्हणून त्याने कर्नल बर ह्याला कोकणात आणखी कुमक म्हणजे आणखी सैन्य पाठवण्यास सांगितले। आणखी एक जास्तीची कुमक पुण्याजवळील शिरूर, हा महत्वाचा पॉइंट आहे, पुण्याजवळील शिरूर येथे ठेवण्यास सांगितल्या गेली। दरम्यान पेशवे कर्नल स्मिथचा पाठलाग चुकवून, बघा पेशव्यांनी कर्नल स्मिथचा पाठलाग चुकवला आणि निसटून जाण्यात पेशवे यशस्वी झाले। परंतु दक्षिणेकडून आता पेशवे खाली निघत आहे दक्षिणेकडून कर्नल थिओफिलस प्रिझलर सैन्यासह तयार होता आणि हे पेशव्यांनी बघितलं आणि मार्ग बदलला, ते पूर्वेकडे चालत नाशिकच्या वायव्य भागातून पुढे सरकले आणि कर्नल स्मिथ त्यांच्यावर हल्ला करेल या भीतीने ते उलट पुन्हा पुण्याकडे वळले। बघा, म्हणजे तिकडे ज्यांना जायचं होतं तिकडे न जाता ते पळत म्हणजे कोंडी झाली त्यांची आणि परत पुण्याकडे वळले। डिसेंबर इसवी सन 1817 च्या अखेरीस कर्नल बरला बातमी समजली, आता पेशवे पुण्याकडे वळलेले आहे, स्मिथ पाठलागावर आहे, बरला बातमी समजत आहे। कर्नल बरला बातमी समजली की पेशवे पुण्यावर चालून येत आहे, तेव्हा त्याने शिरूर येथील सैन्याला मदतीसाठी तयार राहण्यास सांगितले। ते सैन्य पुढे सरसावले आणि त्यांची लढाई कोरेगाव भीमा या गावात झाली, हा महत्वाचा विषय। चला, तर आता ही लढाई कशी कशी होती ते सर्व आपण बघूया। पेशवा दुसरा बाजीराव नाशिककडे न जाता वझरचा घाट उतरून जुन्नर खेड्यावरून तारीख 30 डिसेंबर रोजी चाकणे येथे जाऊन पोहोचला, पुण्यामध्ये चाकणे येथे जाऊन पोहोचला अशी बातमी स्मिथला कळली। स्मिथ हा पेशव्याच्या पाठलागावर आहे आणि स्मिथचे हेर सुद्धा पेशव्याच्या बातम्या काढत आहे। पूर्व कोकणातून मुंबईकडून इंग्रज फौज येत होती, तिला गाठावे पेशव्या समोरचा पहिला पर्याय, म्हणजे पूर्व कोकणातून मुंबईकडून इंग्रज फौज येत होती तिला गाठावे, किंवा दुसरा पर्याय पुण्यावर येऊन ते शहर एकदम हस्तगत करावे।
असा बाजीरावचा बेत असल्याचे स्मिथ याला दिसून आले. म्हणजे पुणे पुन्हा आपल्या ताब्यात घ्यावं किंवा मुंबईकर इंग्रजांसोबत युद्ध करावं असे दोन पर्याय, आणि ते दोन्ही पर्याय त्यांच्या पाठलागावर असलेल्या स्मिथला समजले. आणि दोन्ही गोष्टी इंग्रजांसाठी बिकट होत्या, कारण पुण्यामध्ये खूप काही फारशी फौज नव्हती. हा महत्वाचा मुद्दा. पुण्यास इंग्रजांचा बंदोबस्त अगदीच तात्पुरता होता. त्याने आपल्या मदतीस शिरूरहून जास्त फौज बोलवली. बघा, शिरूरला फौज ठेवून होती, ती फौज बोलावली होती. त्यावरून कॅप्टन स्टॉन्टन थोडे इंग्रज सैन्य बरोबर घेऊन तारीख 31 डिसेंबर इसवी सन 1817 रोजी रात्री 8 वाजता शिरूरहून निघाला. शिरूरहून कुठे निघाला? पुण्याकडे निघाला. शिरूरहून पुण्याकडे निघाला. तो दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता. बघा, म्हणजे हे 1 जानेवारी तो निघाला कधी? तर 31 डिसेंबर 1817 रोजी रात्री 8 वाजता शिरूरहून निघाला. तो दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता कोरेगाव जवळ येऊन उतरला. आणि कोरेगाव जवळ तो टेकडीवरून बघतो तर काय, त्याला पेशव्यांची प्रचंड फौज भीमा नदीच्या काठी दिसली. आणि त्याच्यानंतर स्टॉन्टनची बातमी बापू गोखल्याला सुद्धा होती. म्हणजे स्टॉन्टन या ठिकाणी पोहोचला हे कुणाला माहित होतं? सर, बापू गोखले यांना सुद्धा माहित होतच. घोड नदीहून वरील इंग्रज फौज पुण्यास येत होती. तिची बाजीरावांशी अकस्मात गाठ पडली. बापू गोखल्यास श्रीमंतांनी आज्ञा केली. श्रीमंत म्हणजे बाजीराव दुसरा पेशवे. बघा, ह्यांनी आज्ञा केली की आज लढाई करून आम्हास पुढे जाण्यास मार्ग करून द्यावा. म्हणजे प्रत्यक्षात लक्षात घ्या, गावास लहानशी तटबंदी सुद्धा होती. इंग्रज त्या गावाच्या आश्रयासाठी गेले. त्यावर दुसऱ्या बाजूने मराठ्यांनी तोफांचा मारा सुरू केला. पण जागा अत्यंत अडचणीची असल्याने तोफा बंद करून मराठ्याकडील अरब व पायदळ सैन्य इंग्रजांवर चालून गेले. ही प्रत्यक्ष लढाई होय. कॅप्टन फ्रान्सिस टॉन्टन ह्यांच्या नेतृत्वाखालील कंपनीच्या सैन्याने जवळजवळ 12 तास लढाई केली. सकाळी 10च्या नंतर लढाई सुरू झाली. बघा, म्हणजे 10च्या आसपास रात्री 9च्या नंतर पर्यंत ही लढाई चालत राहिली. हे लक्षात घ्या. तेव्हा संगिनीचे व तलवारीचे युद्ध झाले. म्हणजे प्रत्यक्ष शस्त्राने शस्त्राशी दोन्ही बाजूंचे भरपूर नुकसान झाले. सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत लढाई चालून मराठ्यांचे सैन्य आपल्या छावणीकडे परत आले. तर याच्यामध्ये ह्या लढाईमध्ये ते 834 पैकी जी 500 महार बटालियन आहे ह्यांनी अत्यंत महत्वाचं म्हणजे अत्यंत बेडरपणे, आणि त्यांना लढण्यासाठी उद्देश होता की पेशवाई संपवणे. कारण पेशवाईमध्ये म्हणजे अस्पृश्यांचे काय हाल होते ही गोष्ट एक मनामध्ये ठेवून अत्यंत द्वेषाने ते लढले. आणि त्यांनी कदाचित जर समजा त्या ठिकाणी इंग्रज हरले असते तर पेशवे पुन्हा बाजीराव दुसरे पेशवे हे पेशवे झाले असते. पुणे त्यांच्या हातात पडलं असतं. हा महत्वाचा मुद्दा. सकाळी इंग्रजांच्या सैनिकांनी पाहिले तर मराठा सैन्य निघून गेल्याचे दिसले. गोष्ट 2 जानेवारीची. इंग्रजांचे 275 सैन्य मारले गेले, 175 जखमी झाले. म्हणजे आपण 400-450 असं गृहीत धरूया. त्यांपैकी बहुतेक महत्वाचं सैनिक होतं. मराठ्यांचे सुमारे 500-600 लोक पडले. म्हणजे 28,000ची जी गोष्ट करतो. बघा, वाचत असताना एक गोष्ट थोडीशी महत्वाची आहे की आपण म्हणत असतो की 500 महार बटालियनने 28,000 पेशवे कापून काढले. बघा, लढाई हरले इथपर्यंत ठीक आहे, 28,000ही मेले. हा मुद्दा थोडासा कुठेतरी काय होतो सांगा, म्हणजे वाचनात गेलेला नाही. बघा, सुमारे 500-600 लोक या ठिकाणी पडलेले आहे. आता बघा, बळी आणि नुकसान कसं कसं झालेलं आहे ते या ठिकाणी बघा. तुम्ही कमेंट करत असताना व्हिडिओला पहिल्यांदा आपण वाचन करायचं, 4 पुस्तकं वाचायची, 4 समजूतदार लोकांना, इतिहासकार लोकांना विचारायचं की नेमकं काय झालं. कानोकानी आलेली गोष्ट आणि ती पुढे पुढे आपण रेटत नेणं हे कुठेतरी चुकतंय, हे लक्षात घ्या. बळी आणि नुकसान, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ह्यांचे 275 ठार, 175 जखमी किंवा बेपत्ता, असे काय म्हणून सांगा 400-450 हे कंपनीचं नुकसान झालेलं आहे. आणि दुसरे बाजीराव पेशवे आणि संघ ह्यांचं नुकसान जर बघतो म्हटलं 500-600 ठार, जखमी किंवा बेपत्ता. आणि तिथे मराठीत म्हणजे बाजीराव पेशवे तर राहिलेच नव्हते. हे दुसऱ्या दिवशी ब्रिटिशांनी मोजलेला विषय आहे की 2 जानेवारीचा. बाजीराव तर अगोदरच जेजुरीच्या वाटेने साताऱ्याकडे निघाला होता. पाठीमागून जनरल स्मिथ येत असता, बघा स्मिथ त्याचा पाठलाग करतच आहे. त्यास ओझरच्या घाटामध्ये त्र्यंबकजी डेंगळ्याच्या रामोशांनी इतके सतावून सोडले. जे रामोशी होते
सह्याद्रीमधले ते त्र्यंबकजी डेंगळे ह्यांचे अनुयायी होते. मग त्र्यंबकजी डेंगळेंनी त्यांना सांगितलं की स्मिथला पाठलाग करू देऊ नका, म्हणून रामोशांनी त्यांना इतकं सतावून सोडलं की 2 जानेवारी 1818 रोजी जेमतेम तो चाकणला पोहोचू शकला त्यांना तोंड देता देता. त्याच दिवशी कॅप्टन स्टॉन्टन जेमतेम चाकणला येऊन पोहोचला. त्याच दिवशी स्टॉन्टन हा जखमी झालेले लोक व उरलेली फौज बरोबर घेऊन परत शिरूरच्या छावणीमध्ये गेला. तर ही इथपर्यंतची भीमा कोरेगावची लढाई. मग इथे प्रश्न असा, पेशवाई खरंच संपली का? मग आपण तांत्रिक दृष्ट्या जर बघतो म्हटलं, पेशवाईच्या काळात म्हणजे हे जे महार बटालियन आहे, लक्षात घ्या, तर हे एवढी द्वेषानं लढण्याचं कारण काय? तर बघा, पेशवाईच्या काळामध्ये अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर आणि काटेकोरपणे केल्या जायचं. बघा, वेशीच्या बाहेर ठेवणे, जनमानसामध्ये स्थान नसणे, त्यांना कोणताही स्वाभिमान नसणे, म्हणून ह्या पेशवाईला जे अस्पृश्य म्हणा, महार म्हणा, दलित म्हणा, म्हणजे जे चातुर्वर्ण व्यवस्थेमधले सवर्ण सोडले तर इतर लोक प्रचंड कंटाळलेले होते, लक्षात घ्या. आणि इंग्रजांचं शासन त्याच्यामध्ये आलं आणि इंग्रजांचं शासन आल्याच्या नंतर हे इंग्रजांच्या आर्मीमध्ये जॉईन होऊ लागले. इंग्रजांच्या आर्मीमध्ये जॉईन झाल्याच्या नंतर त्यांना मानाची भाकरी मिळू लागली, सन्मान मिळू लागला, लक्षात घ्या. आणि मग इथे कोरेगाव भीमामध्ये संधी सुद्धा मिळाली पेशवाई संपवायला. आणि म्हणून तो एक कसा मुद्दा होता, तर एक महत्वाचा, आणि मनातून पेशवाई संपली पाहिजे. बऱ्याच दुरून हे बटालियन आली होती आणि तरीही अत्यंत जिकिरीने, त्वेषाने, लक्षात घ्या, लढले. आणि त्याच्यामुळे कदाचित जर समजा या ठिकाणी इंग्रजांची हार झाली असती, पराभव झाला असता, तर पुणे परत पेशव्यांच्या हातात पडलं असतं आणि पेशवाई परत आली असती. पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महारांना अत्यंत हीन वागणूक दिली जात होती. याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मानासाठी ब्रिटिशांच्या बाजूने, लक्षात घ्या, पेशवे व मराठ्याविरुद्ध लढले आणि याच्यामध्ये ते विजयी झाले. बघा, ब्रिटिशांना विजय मिळवून दिला. महार तुकडी लढली नसती तर पेशव्याने पुन्हा पुणे हस्तगत केले असते व पेशवाई परत कायम झाली असती. म्हणून पेशवाई नष्ट करण्यासाठी महार बटालियन जीवाच्या आकांताने प्राणपणाने लढली आणि त्यांचा गौरव म्हणून कोरेगाव भीमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी 75 फूट उंचीचा विजयस्तंभ उभारलेला आहे. 1 जानेवारी ला दरवर्षी त्या ठिकाणी म्हणजे शौर्य दिन म्हणून आपण त्या ठिकाणी बरेच अनुयायी त्या ठिकाणी जातात, नतमस्तक होतात. ही महत्वाची गोष्ट. आणि त्यावर कंपनीच्या 49 सैनिकांची नावे कोरलेली आहे. यामध्ये 20 शहीद व 3 जखमी महार सैनिकांची नावे आहेत. या स्तंभावर लिहिले आहे, वन ऑफ द ट्रम्प ऑफ द ब्रिटिश आर्मी ऑफ द अर्थ. लक्षात घ्या, म्हणजे या सर्व ब्रिटिश सैन्यापैकी या पृथ्वीवरील सर्वोत्तम ही बटालियन आहे, तुकडी आहे, असं त्या ठिकाणी म्हणायचं आहे. मग पुढे सर पेशवाईचा अस्त कसा झाला? मी आधी सांगितल्याप्रमाणे ही फक्त मिडल बॅटल होती, मधली लढाई होती. शेवटी 19 फेब्रुवारीला पेशवा पुढे पंढरपुरास निघाल्याचे समजतात जनरल स्मिथनी आष्टी येथे पेशव्यांवर हल्ला केला. बघा, आष्टीची लढाई, आष्टी येथे पेशव्यांवर हल्ला केला. ह्या युद्धात बापू गोखले हा बाजीराव दुसरा या पेशव्याचा सेनापती होता, ते मारल्या गेले. पेशव्यासोबत असलेले छत्रपती इंग्रजांच्या ताब्यात सापडले आणि ब्रिटिशांचे राजकारण साध्य झाले आणि पेशवाई या ठिकाणी संपली. ब्रिटिशांनी छत्रपती मार्फत जाहीरनामा काढला, त्यात बाजीरावांचे पेशवेपद काढून घेतले. बाजीराव आता पेशवा नाही असं लिहिलं गेलं होतं. 10 एप्रिल 1818 जनरल स्मिथनी सिंहगड आणि पुरंदर हे किल्ले ताब्यात घेतले. 3 जून 1818 बाजीरावांनी धुळकोट येथे शरणागती पत्करली. धुळकोटला बाजीराव स्वतःहून सांगत आहे की मी ब्रिटिशांना शरण आलेलो आहे. केव्हा सांगत आहे? 3 जूनला. इंग्रजांनी बाजीरावला 80,000 पौंड्स पेन्शन देऊन त्याची रवानगी कानपूर, उत्तर प्रदेशातील कानपूर जवळील ब्रह्मावर्त बिठूर या ठिकाणी केली आणि 1852 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. पुढे इंग्रजांनी रायगड किल्ला देखील ताब्यात घेतला. रायगडावरील त्यांची सगळी हिशेबाची कागदपत्रे आणि दरबारी कागदपत्रे जाळून टाकली व सगळ्या मुख्य इमारती जमीनदोस्त केल्या आणि इंग्रजांचा काळा कालखंड आपल्या भारतामध्ये सुरू झाला. हा महत्वाचा विषय. बघा, माझी जी माहिती आहे आणि जी स्पर्धा परीक्षेला माहिती दिली जाते त्याप्रमाणे ह्या लढाईचं विश्लेषण मी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, आता काही लोकांची माहिती वेगळी असू शकते, ती मला मान्य आहे. महत्वाचा मुद्दा म्हणजे
मी चुकू शकतो हेही मला मान्य आहे, म्हणून कमेंट करताना आपण अभ्यास करून विचारपूर्वक कमेंट कराव्या. सर्वच ऐतिहासिक गोष्टी माझ्या हाताखालून गेल्या आहे का, तर त्याचं उत्तर नाही. पण जे एक आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग जी माहिती अख्ख्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असते, ती माहिती या लढाईची याप्रमाणे आहे आणि म्हणून त्याचप्रमाणे मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही इतिहास जाणणारे लोक या व्हिडिओला कमेंट करतात, चुकीच्या करतात, तर त्यांना हे सांगायचं आहे की लोकसेवा आयोग महाराष्ट्र शासन ज्या गोष्टी मान्य करते त्याच गोष्टींना आपण धरून चालणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो, आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी ॲपमध्ये राज्यसेवा 2025 सोबत कंबाईन गट ब क सर्व बॅचेसवर 95% आपण ऑफ देत आहोत. सोबतच थर्ड टेट 2025 गुरुजी बॅच आपण लॉन्च केलेली आहे 2.0, त्या बॅचवर सुद्धा आपण 95% ऑफ देत आहोत. सर्वोत्तम आणि दर्जेदार एज्युकेशन महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून आपण सर्व बॅचेसवर 95% ऑफ देत आहोत. 2022 मध्ये 1027 प्लस विद्यार्थ्यांची निव्वळ एका बॅचमधून शिक्षक या पदासाठी निवड झालेली आहे. या बॅचेसमधून सर्व विषयांचे नियमित लाईव्ह लेक्चर, नियमित रेकॉर्ड लेक्चर, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई बुक्स, PDF, टेस्ट सिरीज आणि सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल तुम्हाला. 365 दिवसांचा कालावधी पुढे गेला तर तुम्हाला म्हणजे परीक्षा पुढे गेल्या तर कालावधी वाढवून मिळेल. आणि तुम्हाला यशाचे भागीदार व्हायचे असेल लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप लिंकवर टच करा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.